ना पाऊस गेलेला आहे आपल्या सगळ्यांच्या कृपेनं, त्याच्यामुळे आमचा मेळावा होणार. बोलिये. दसरा मेळाव्यापासूनच सुरुवात केली साहेब. ऊन पडलं आहे, पावसाचं मळं सध्या तरी दूर झाल्याचं दिसतंय. दसरा मेळावा दोन्ही शिवसेनेचा, दोन्ही नाही एकच. 5 दसरा मेळावे यंदा. दसरा मेळाव्याची परंपरा ही दोनच मेळावे आहेत. एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संचलन किंवा मेळावा हे नागपूरला होत आलाय वर्षानुवर्ष, आणि दुसरं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे दसरा मेळावा 60 वर्षापेक्षा जास्त काळ ही शिवसेना घेते. हे दोन मेळावे सोडले तर बाकीचे सगळे जे मेळावे आहेत ते नंतर आलेले आहेत. आणि मुंबईतला एकच मेळावा हा सन्माननीय उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख त्यांचं शिवतीर्थावर होईल. आता तुम्ही इतर मेळाव्यांना सुद्धा दसरा मेळावे म्हणत असाल तुम्ही, हा तुमचा प्रश्न, हा तुमचा प्रश्न. पण दसरा मेळावा हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नागपुरात आणि शिवतीर्थावरचा शिवसेनेचा, आधी माननीय बाळासाहेब ठाकरे आणि आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, या दोन्ही मेळाव्यांकडे देशातल्या जनतेचं कायम लक्ष लागलेलं असतं की या दोन्ही मेळाव्यातून काय भूमिका घेतली जाते. जशी उद्या दसरा शिवतीर्थावरच्या मेळाव्यात सुद्धा राहील आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मेळाव्यात सुद्धा ते राहील. भूमिका कोण काय घेत आहे. राऊत साहेब, तुम्ही म्हणालात की दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा, पण गेल्या आपण एक साधारण 3 वर्षात असं पाहिलं की 2 दसरा मेळावे शिवसेनेचे होतात, त्यापैकी एक 2 होत नाही, मी परत म्हणतो 1 होत. बघा, चोर बाजारामध्ये खूप माल विकायला. चोर बाजारामध्ये मुंबईमध्ये एक चोर बाजार आहे, दिल्लीमध्ये एक चोर बाजार आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहानी त्यांचा तिसरा चोर बाजार काढलेला आहे, आणि त्या चोर बाजारामध्ये अशा वस्तू त्यांनी विकायला ठेवल्या आहेत, चोरीचा माल राजकारणातला. त्यांना आम्ही काय शिवसेना जनता मानत नाही. निवडणूक आयोग सोडला आणि भारतीय जनता पक्ष किंवा अमित शहा नरेंद्र मोदी सोडले तर त्या दुसऱ्या जे लोक आहेत कोणी, त्यांना कोणी शिवसेना मानणार नाही. आतून मानावं लागतं ना, मनापासून. तसं कोणी त्यांना शिवसेना मानणार नाही. प्रचंड पैशाचा वापर करून लोक आणले जातात आणि आमचा मेळावा, आमचा, अरे तुम्ही कोण आहात? तुम्ही कधी स्थापन केली शिवसेना? हे सांगा ना जरा. तुम्ही शिवसेना कधी स्थापन केली? तुम्ही या महाराष्ट्राला तुम्ही काय विचार दिला? तुमचा जन्म कधीचा आहे? बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली तेव्हा तुमचं वय काय होतं? तुम्ही कुठल्या गोधडीमध्ये मुतत होतात? रांगत होता. तर रांगणारा माणूस गोधडीत मुततो, हा अनपार्लमेंटरी शब्द नाही. लहान मुलं मुततात गोधडीमध्ये, ही लहान मुलं होती तेव्हा, करेक्ट. त्याच्यामुळे जर कोणाला वाटत असेल की आम्ही शिवसेनेची स्थापना केली तर ते तुम्ही जन्माचे दाखले घेऊन या. आणि तुम्ही सुद्धा प्रश्न विचारता आम्हाला. RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मूळ, आणि त्यानंतर इथे आम्ही माननीय उद्धव ठाकरे यांची शिवसेना म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना, हे 2 मेळावे सोडले तर बाकीचे मेळावे होत असतात, ते होत राहतात. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. केशव उपाध्याय 63 कोटी रुपये तुम्ही या मेळाव्यावर खर्च करण्याचा आरोप केला. कोण? केशव उपाध्याय भाजपचे. राऊत साहेब, तुम्ही शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची टॅगलाईन जी आहे ती निष्ठावंतांचा मेळावा म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून म्हटलं जाते किंवा तसा प्रचार होतो. तर दुसऱ्या बाजूला यंदा शिंदे शिवसेनेच्या पोस्टरवर एकनाथ शिंदे हे भगव्या शालीत दाखवले गेले. अहो, ते स्वतःला बाळासाहेब ठाकरे समजायला लागलेत ना. सकाळी ते उठतात तेव्हा ते बाळासाहेब ठाकरे म्हणूनच उठतात, पण बाळासाहेब ठाकरे सामान्यांचे पुढारी होते, बहुजन समाजाचे, मराठी माणसाचे पुढारी होते. बाळासाहेब ठाकरेंनी, माननीय हिंदू हृदय सम्राटांनी दिल्लीच्या चरणी आपला पक्ष, आपल्या भूमिका कधी अर्पण नव्हत्या केल्या. बाळासाहेब ठाकरे आदरणीय शिवसेना प्रमुख हे
निर्णय कोणते घ्यावे आणि निकाल कोणते घ्यावे यासाठी अमित शहा कोणते आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वगैरे यांच्या दारात जाऊन उभे राहत नव्हते. हे जे आहे ही नरेंद्र मोदीची उपकंपनी आहे, बेनामी कंपनी. शिंद्यांचा जो पक्ष आहे, काय म्हणतात पक्ष म्हणतात, मी त्याला पक्ष मानत नाही. ते पावसाळ्यात जसे गांडूळ निर्माण होतात आणि पावसाळा संपल्यावर नष्ट होतात, तसे हे अमित शहा आणि नरेंद्र मोदी राजकारणातून जाते तेव्हा हे सगळे गांडूळ पावसाळ्यातल्या गांडुळांप्रमाणे नष्ट होतात. त्याच्यामुळे त्यांना तोपर्यंत जेवढे दसरा गुढीपाडवा येतात ते त्यांना साजरे करू द्या. ही या देशाच्या राजकारणातली तात्पुरती व्यवस्था नरेंद्र मोदी अमित शहाने केलेली आहे. जोपर्यंत एकनाथ शिंदे दिल्लीच्या चरणी थाईला अर्पण करतायत तोपर्यंत त्यांचा पक्ष राहील. नाही, पण त्यांचा नेहमी दावा असतो त्यांच्या दाव्याला कोण विचारतंय? की कोण आम्ही आहे बाळासाहेबांचे विचार मानणारे कसला आणि विचारांवर चालणारे आम्ही विचार अहो, त्यांचा दावा म्हणजे काय असतो? दावा शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? दावा म्हणजे काय? कोणता विचार ह्या माणसांकडे आहे, या लोकांकडे आहे? बाळासाहेब ठाकरेंचा विचार त्यांना काय माहिती आहे मला सांगा जरा. बाळासाहेब ठाकरेंचा विचार त्यांना खरोखर माहीत असता तर दिल्लीची बुटचाटेगिरी केली नसती ना. दिल्लीची बुटचाटेगिरी केली नसती. महाराष्ट्रात सध्या जे अधपतन चाललेलं आहे मराठी माणसाचं त्याकडे लक्ष दिलं असतं. मुंबई महाराष्ट्र बिल्डरांचं राज्य आणलं नसतं, ठेकेदारांचं राज्य आणलं नसतं. अमित शहा नरेंद्र मोदीची जी हुजुरी केली नसती. जर बाळासाहेबांचा विचार त्यांना खरोखर समजला असता तर म्हणतो बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याची कुवत, मी लायकी शब्द वापरत नाही, खरं म्हणजे लायकी वापरायला पाहिजे बरं का, म्हणजे लायकी नाही पण मी कुवत वापरतो. कुवत ही मनाची असते आणि मेंदूची असते. मनाची कुवत यासाठी नाही की ईडी सीबीआयला घाबरून त्यांनी पक्षांतर केलं, आणि मेंदूची कुवत यासाठी नाही की त्याने बाळासाहेब ठाकरे कधी समजूनच घेतले नाही किंवा शिवसेनेचा विचार कधी समजून घेतला नाही. त्याच्यामुळे उद्याच्या त्या काय त्यांचे जे काय मेळावे वगैरे होणार आहेत म्हणतात ते कुठेतरी पैशाचा फक्त धूर निघणार, बाकी काय. पाऊस पडला तरी धूर निघणार. मराठी संस्कृतीमध्ये 3.5 मुहूर्तांपैकी एक असा हा दसरा मेळावा आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागलेलं आहे की उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या राजकीय युतीची घोषणा काही होते का? 3.5 मुहूर्त हा एक प्रकार नक्की आहे. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना 3.5 मुहूर्त पाहून स्थापन नव्हती, माहिती आहे का? बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना मूळ ती गुढीपाडवा, दसरा, अक्षय तृतीया हे मुहूर्त पाहून स्थापन नव्हती केली. त्याच्यामुळे तुमच्या मनातला जो प्रश्न आहे की माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्या राजकीय युतीची घोषणा कधी होईल, त्याचं माझ्याकडे उत्तर एवढंच आहे, ज्या दिवशी ती घोषणा होईल त्या दिवशी तो 4:30वा मुहूर्त असेल मराठी संस्कृती आणि मराठी राजकारणातला. म्हणजे मुहूर्ताचा एक वेगळा दिवस त्या दिवशी निर्माण होईल पंचांगावर, हे तुम्ही खात्रीनं सांगा. एक पाऊल पुढे टाकलं जाईल उद्या भाषण म्हणाले उद्धव ठाकरे. आता तुम्ही माननीय उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे लक्ष ठेवा असं म्हणेन मी. माननीय उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे तुम्ही सर्वांनी लक्ष ठेवलं, काळजीपूर्वक ऐकलं शिवतीर्थावरचं भाषण, कारण विचार तिथेच मिळणार आहे तुम्हाला. तर तुम्हाला आणि बाकी जर काय चिल्लरबाजी हवी असेल तर तुम्ही इतर ते चक्कर मारू शकता कुठेही. बाकी विचार, भूमिका, महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम, स्वाभिमान याबाबत जर का हवं असेल तर शिवतीर्थावर तुम्हाला उद्या हे सगळं प्राप्त होईल. संघाचे संस्थापक डॉक्टर केशव बहिराम हेडगेवार यांना भारतरत्न द्या अशी मागणी भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाकडनं केली होती. अल्पसंख्याक मोर्चाकडूनच का ही मागणी व्हावी? अल्पसंख्याक मोर्चा का? मोहनराव भागवतांकडून का नाही? किंवा जे मूळ त्यांचे पदाधिकारी आहेत, म्हणजे त्यांनी प्रत्येक वेळेला अल्पसंख्याकांचं राजकारण करायचं आणि संघ हा सर्वसमावेशक आहे दाखवायचं, यासाठी हे सगळे प्रयोजन. तुम्ही आधी वीर सावरकरांना भारतरत्न द्या. हेगडेवारांना तुम्ही जे काय द्यायचं देणारच आहात, ही तुमची तयारी सुरू आहे. पण सगळ्यात आधी वीर सावरकरांना भारतरत्न देण्यासंदर्भात जी आपली मागणी होती मूळ,
त्या मागणीचं काय? आधी वीर सावरकरांना भारतरत्न दिल्यावर इतर सगळ्यांचा विचार आम्हाला करता येईल. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्यावा असं आपल्याला का वाटत नाही? जर हेगडेवारांनी हिंदुत्ववादी एका संघटनेची स्थापना केली असं म्हणत असा, ती स्थापना केली आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व असं पेटवलं, जागवलं आणि रुजवलं म्हणून आजचा भारतीय जनता पक्ष सत्तेवर दिसतो आहे. आता आजचा भारतीय जनता पक्ष चणे फुटाणे विकत कुठेतरी बसला असता, तुम्हाला दिसला असता. आजच्या भारतीय जनता पक्षाचं जे यश आहे त्याच्या मागे बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व आहे. वीर सावरकर आहेत, हेगडेवारजी आहेत. मग सुरुवात केली पाहिजे तुम्हाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून. रावसाहेब, तुम्ही दसरा मेळाव्याचा उल्लेख केला, तर संघाच्या मेळाव्यालाही खूप महत्व देता. जो संघ आज शतकपूर्तीच्या दिशेनं वाटचाल करतो आहे, त्याचा दसरा मेळावा होतोय. काय अपेक्षा आहेत, विशेषतः हिंदुत्ववादी विचारसरणीचे जे पक्ष आहेत त्यांना सरसंघचालकांचं मार्गदर्शन महत्वाचं? नाही, सरसंघ चालकांचं मार्गदर्शन हे नक्कीच ते त्यांचे लोक घेत असतात. त्याने एक मार्गदर्शन मधल्या काळात केलं होतं, पण ते मार्गदर्शन परत त्याने मागे घेतलं की 75 झाल्यावर अंगावर निवृत्तीची शाल पडली पाहिजे. हे एक उत्तम मार्गदर्शन त्यांनी देशाच्या राजकारण्यांना दिलं. पण त्यांचं मार्गदर्शन नरेंद्र मोदीच ऐकायला तयार नाही. जे कधी काळी संघाचे प्रचारक होते, स्वतःपासून त्यांनी सुरुवात केली नाही. त्याच्यामुळे आता अशा मार्गदर्शनाकडे लोक गांभीर्यानं पाहत नाही. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, हा हिंदुत्वाचा एक मंत्र आहे, संत सज्जनांचा एक मंत्र आहे. त्या संदर्भात जर तुम्ही जे बोलताय ते करत नसाल तर लोक गांभीर्याने घेत नाही. स्वतः नरेंद्र मोदी यांनी 75च्या वयाची मर्यादा ठेवली होती, निवृत्त व्हायला पाहिजे. मोहनराव भागवतांनी त्याच्या खाली लाल रेष मारली होती, हे सत्य आहे. आज 75 वर्षाचे हे दोन्ही नेते आपापल्या पदावर कायम आहेत आणि आम्ही पदावर का आहोत याचं समर्थन करतायत. रावसाहेब, क्रिकेटशी संबंधित विषय आहे. आधी आपण भूमिका मांडली की भारत पाकिस्तान सामन्याला विरोध केला. आता एक नवा वाद समोर येतो आहे. जो आशिया चषक भारतानं जिंकला त्या ट्रॉफीवरून वाद आहे, कारण भारतीय संघानं मोहसिन नकवी यांच्या हस्ते तो स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर बीसीसीआयच्या बैठकीत त्याचे पडसाद उमटलेले आहेत. आशिष शेलार, राजीव शुक्ला यांनी मोहसिन नकवींना त्यांच्या वर्तनाबद्दल सुनावलेलं आहे, कारण मोहसिन नकवी तो चषक घेऊन स्वतःच्या रूममध्ये निघून गेले. याच्यावरती शिवसेनेनं मत व्यक्त करावं असं आपलं का म्हणणं आहे? आम्ही याच्यावरती कोणते मत व्यक्त करणार नाही. हा त्यांचा व्यक्तिगत झगडा. भारत पाकिस्तान सामना होऊ नये ही आमची भूमिका असल्यावर ती मॅच खेळले का, त्याचा निकाल काय लागला याविषयी आमच्याकडे काही माहिती नाही, आम्ही बोलणार नाही. पण भारतीय जनता पक्षाचं जे ढोंग आहे, दुटप्पीपणा आहे, तो यातून बाहेर पडला. मॅच का खेळलात पहिला प्रश्न. मॅच जर तुम्ही खेळलात मग तुम्ही राष्ट्रभक्तीचं गुणगान करू नका. भारतीय संघानं सुद्धा, पाकिस्तानी क्रिकेट संघानं मी असं वाचलं की त्यांचा जो सामन्याचा जो त्यांना जे पैसे मिळतात, फी म्हणतात का, फी मानधन, ते त्यांनी कोण अझर मसूद वगैरे काय कोण आहेत अझर मसूदच्या कामगिरी अतिरेक्यांना दिले. मग भारतीय संघानं काय केलं? भारतीय संघानं, माझी मागणी आहे आता या क्षणी, भारत पाक क्रिकेट सामन्यातून जे उत्पन्न मिळालं बीसीसीआयला, जे काल बसले होते ना त्या नकवीवरती चर्चा करत, भारत पाक पाकिस्तानचे 3 सामने झाले बरोबर, त्यातून जे उत्पन्न मिळालं काही हजार कोटी, ते संपूर्ण उत्पन्न त्यांनी भारतीय सैन्याला द्यावं, तर तुमचं पाप धुवून निघेल. आणि भारतीय संघानं 3 सामन्यात जे मानधन किंवा फी मिळवली ते सगळं त्यांनी 26 बेलगाव मध्ये 26 आमचे माता भगिनी, त्यांचं कुंकू पुसलं गेलं, त्यांची कुटुंब उजाडली. त्या कुटुंबांना भारतीय संघानं त्यांचं 3 सामन्याचं, भारत पाकिस्तान बरोबरच्या 3ही सामन्याचं मानधन त्या कुटुंबाला द्यावं. हे होणार आहे का? हे होणार नसेल. उगाच राष्ट्रभक्तीचे बुडबुडे फोडू नका, अजिबात फोडू नका.
ते करा. बीसीसीआयनं भारत पाक सामन्यातून मिळालेलं 1200 कोटीचे उत्पन्न हे सैन्याला अर्पण करावं, भारतीय सेनेला, आणि भारतीय संघानं 3 सामन्याची फी ही त्या 26 सिंदूर उजाडलेल्या महिलांच्या कुटुंबाला द्यावी. पूरग्रस्त शेतकऱ्यांचा भार आता शेतकऱ्यांवर येणार आहे. जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यात 15 रुपये कपात करण्यात आलेली आहे. 5 रुपये पूरग्रस्त शेतकऱ्यांना प्रति टन आणि 10 रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला द्यायचं असं ठरलेलं आहे. कसं पाहता याकडे? मी याच्याकडे अजिबात पाहत नाही. केंद्राकडून जी मदत मिळायला पाहिजे ती मदत का मिळू शकत नाही? 2004 साली महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटकामध्ये अतिवृष्टी झाली होती. आपल्याला आठवत असेल, मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते आणि माननीय शरद पवार कृषी मंत्री होते. त्या प्रचंड अतिवृष्टीनंतर ते आता जे देवेंद्रजी सांगतायत ना, अहवाल मागवलाय वगैरे प्रधानमंत्र्यांनी, तेव्हा शरद पवारांनी राष्ट्रीय आपत्ती नियोजन निधी, बरं का, NFDR, माझ्याकडे मी ती सगळी माहिती आता या क्षणी आहे माझ्याकडे, मी आपल्याला दाखवतो. राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी NDRF ही एक व्यवस्था आहे. शरद पवारांनी NDRF मधून त्या पूर परिस्थितीला मदत करण्यासाठी शेतकऱ्यांना तेव्हा 70,000 कोटी आणले होते. त्यातून कर्जमाफी सुद्धा झाली त्यावेळेला. मग आता काय नाही? आता तुम्ही शेतकऱ्यांवरच भार का टाकता? जर राष्ट्रीय आपत्ती नियोजन जो निधी आहे किंवा जी संस्था आहे त्यांच्याकडून त्यावेळेला 2004 साली मनमोहन सिंग प्रधानमंत्र्यांनी महाराष्ट्रासाठी एकंदरीतच त्यातून मार्ग काढणे 70,000 कोटीचा निधी तेव्हा दिला. मग आता 100 कोटी, 200 कोटी, 50 कोटी, 5,000 रुपये मदत, हा काय प्रकार चाललाय देवेंद्र फडणवीसांनी? 75 लाख महिलांना बिहारच्या तुम्ही पैसे एका रात्रीत देता ना, 10,000 प्रमाणे, काही 1000 कोटी. मग महाराष्ट्रातल्या, मराठवाड्यातल्या, अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांना तुम्ही असं वंचित का ठेवताय? हा फार गंभीर प्रश्न आहे. विषय आहे. तुम्ही देवेंद्रजींनी किंवा त्यांच्या कॅबिनेटने शरद पवार साहेबांकडे जावं आणि त्यांनी त्यावेळेला 2004 साली राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीकडून कसा पैसा आणला हे समजून घ्यावं. महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक चिंतेचा विषय आहे. राजकीय पक्ष आपल्या प्रतिस्पर्ध्यांबद्दल वापरत असलेली भाषा. सध्याचं उदाहरण आहे सांगलीत पडळकर आणि जयंत पाटील यांच्यात जो वाद सुरू आहे आणि आरोप प्रत्यारोपांचा जो स्तर घसरलेला आहे किंवा टीकेचा स्तर घसरलेला, तुम्ही काय सांगेल त्यावर? नाही, याला जबाबदार नरेंद्र मोदी आहेत आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस. या देशाला जी एक महान परंपरा होती, बरं का, स्वच्छ निर्मळ राजकारणाची, ती गेल्या 10-11 वर्षामध्ये नष्ट झालेली आहे महाराष्ट्रात आणि देशामध्ये. याआधी कोणी असं बोलल्याचं मला आठवत नाही. दुर्गा भागवत यांनी यशवंतराव चव्हाण असतील किंवा राज्यकर्त्यांनी इतर काही लोकांवर टीका टिप्पण्या केल्या, त्याच्यावरती वाद झालेले आहेत. शिवसेना प्रमुख सुद्धा बोलले आहेत. पण ज्या स्तराचं भाष्य आज भाजपचे लोक करतायत आणि देवेंद्र फडणवीस आणि मोदी टाळ्या वाजवतात, हे या देशात झालं नव्हतं. भारतीय जनता पक्षाचा एक बेमुरवतखोर प्रवक्ता केरळचा राहुल गांधींच्या छातीवर गोळ्या मारण्याची घोषणा करतो. जो देशाचा विरोधी पक्ष नेता लोकसभेतला आहे, राहुल गांधी नेता आहे, प्रमुख काँग्रेसचा अध्यक्ष होते, त्यांना गोळ्या मारण्याची भाषा जर केली जाते आणि अख्खा भारतीय जनता पक्ष मूकपणे त्याला संमती देतोय, अशा भारतीय जनता पक्षाकडनं तुम्ही काय अपेक्षा करता? भारतीय जनता पक्षाचं हे वर्तन म्हणजे या देशाच्या राजकीय संस्कृतीला लागलेला कलंक आहे. चला, आहे असं मुख्यमंत्री म्हणतात. मुख्यमंत्री खोटं बोलतात. तरी आप हिंदी की बात करें.
मुंबई में 2 दसरा मेला पार करने वाले हैं। मुंबई में एक परंपरा है, हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी, उनका जो रैली मेळावा होता है वो शिवाजी पार्क शिवतीर्थ पे होता है। वो उद्धव ठाकरे जी के नेतृत्व में होगा, बाकी क्या होता है हमको पता नहीं। इस देश में 2 प्रमुख रैलीज होते हैं दशहरा, खास करके महाराष्ट्र में। एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की नागपुर में होती है रैली, और दूसरी रैली होती है बाला साहेब ठाकरे जी की या शिवसेना की। अब उद्धव ठाकरे का वो शिवाजी पार्क पर होगी, शिवतीर्थ पर होगी, और दोनों रैली बहुत धूमधाम से होती है। बाकी सब बोगस लोग क्या करते हैं कहा, उस बारे में हमको देखने की जरूरत नहीं। वो अमित शाह के पैसे से करते हैं इधर, वो अमित शाह की कंपनी यहाँ चल रही है, बेनामी कंपनी, वो इतना शिंदे चलाते हैं कंपनी उनकी, यहाँ बैठकर वो कुछ भी कर सकते हैं। इंडिया पाकिस्तान आंकड़े सामने आए हैं, एनसीआर के कुछ आंकड़े सामने आए, इसमें महाराष्ट्र में सबसे ज्यादा किसानों ने आत्महत्या की है, ऐसा उस आंकड़ों में दिखाया गया। आंकड़े जो आते हैं वो आज के नहीं है। जब से नरेंद्र मोदी प्रधानमंत्री हुए या देवेंद्र जी जब जब मुख्यमंत्री बने, तब तक महाराष्ट्र में किसानों की आत्महत्या का आंकड़ा बढ़ता है। उस बारे में कभी ये लोग बात नहीं करेंगे, ये आंकड़े छुपाने की कोशिश करेंगे। अभी जो बाढ़ आया है, ये बाढ़ के दिनों में अब तक 15 किसानों ने आत्महत्या की है, 4 या 5 दिनों में, समझा। और आप क्या मदद कर रहे हो किसानों को? कुछ नहीं कर रहे। किसान अपने हाल पर पानी में कीचड़ में बैठा है बेचारा, प्रतीक्षा में है मदद के। चलो थैंक यू। इंडिया पाकिस्तान मैच में जो है पाकिस्तान के जो खिलाड़ी है उन्होंने पैसा वहां के जो है उनको दिया है, और जो अतिरिक्त फैमिली उनको दिया। तो हमारे जो खिलाड़ी है या हमारी बीसीसीआई ने क्या किया, वो कप के लिए झगड़ा कर रहे हैं। वो कोई नकली कप भगा कर लेके गया, कोई नकली है उनका। बात ऐसी है, अगर ये लोगों ने अजद मजदूर को अपना पैसा दिया है, तो मेरी ये मांग है, पाकिस्तान के साथ हम 3 मैच खेले हैं एशिया कप, जो भी पैसा मिला है 3 मैच से बीसीसीआई को, वो पूरा पैसा भारतीय सेना को देना चाहिए। 1000-1200 करोड़ कुछ मिला है उनको, दीजिए ना। पाकिस्तान का पैसा आपको क्यों चाहिए? और भारतीय जो हमारी टीम है, उनको जो फीस मिली है 3 मैच में, वो पूरा पैसा भारतीय क्रिकेट टीम ने, जो 26 हमारे लोग पहलगांव में मारे गए, सिंदूर उजाड़ा गया, उनके फैमिली को दे दीजिए। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।